फाटलेल्या झोपडीत राहणारं एक गरीब कुटुंब. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत. आईच्या डोळ्यात अश्रू. वडिलांच्या हाताला काम नाही. आणि त्या रात्री दारात आला एक अनोळखी वृद्ध संन्यासी. त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." दुसऱ्या दिवसापासून जे घडलं त्याने संपूर्ण गाव थक्क झालं. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि स्वामी समर्थांच्या कृपेने बदललेल्या एका कुटुंबाच्या आयुष्याची. सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात गणेश, त्याची पत्नी सुमन, 10 वर्षाचा मुलगा रोहन आणि 7 वर्षाची मुलगी गौरी राहत होती. त्यांचं घर म्हणजे 4 पत्र्यांचं एक छोटंसं झोपडं. पावसाळा आला की छपरातून पाणी गळायचं. उन्हाळ्यात घर भट्टीसारखं तपायचं. हिवाळ्यात थंडी हाडात शिरायची. पण या सगळ्यापेक्षा मोठी समस्या होती गरिबी. गणेश रोज मजुरी करायचा. ज्या दिवशी काम मिळायचं त्या दिवशी चूल पेटायची. काम नाही म्हणजे उपाशी रात्र. सुमन गावात लोकांच्या घरी भांडी घासायची. ती कितीही कष्ट करायची, पण घरातली परिस्थिती काही बदलत नव्हती. एक दिवस संध्याकाळी रोहन आईला म्हणाला, "आई, आज शाळेत सगळ्यांनी डबा आणला होता. मी एकटाच रिकामा बसलो होतो." सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मुलाला मिठीत घेतलं. "बाळा, उद्या नक्की डबा देईन." पण तिला माहीत होतं, घरात एक मूठ तांदूळही उरला नव्हता. त्या रात्री गणेश शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात पराभव दिसत होता. "देवा, माझ्या लेकरांनी काय पाप केलंय?" तो स्वतःशीच बोलत होता. दुसऱ्या दिवशी गणेश कामाच्या शोधात 3 गाव फिरला, पण कुठेही काम मिळालं नाही. घरी परतताना त्याच्या हातात फक्त रिकामी पिशवी होती. घरात प्रवेश करताच त्याने पाहिलं, गौरी आईच्या मांडीवर झोपली होती. भूक लागल्याने रडता रडता ती झोपून गेली होती. गणेशला स्वतःचा राग आला. तो घराबाहेर पडला. गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसून तो रडू लागला. तेवढ्यात एक वृद्ध माणूस भगव्या वस्त्रात तिथे आला. डोक्यावर पांढरे केस, डोळ्यात विलक्षण तेज. त्याने गणेशकडे पाहून विचारलं, "का रडतोस बाळा?" गणेश म्हणाला, "माझ्या मुलांना 2 वेळचं जेवणही देता येत नाही." वृद्ध हसले. "देवावर विश्वास आहे का?" "आहे, पण देव माझं ऐकत नाही." वृद्ध शांतपणे म्हणाले, "देव कधी उशीर करतो, पण अन्याय करत नाही." त्यांनी आपल्या झोळीतून एक छोटासा नारळ आणि थोडासा अंगारा काढला. "हे घरी घेऊन जा. उद्या सकाळपासून दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. पण लक्षात ठेव, फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. प्रामाणिकपणे कष्ट करत राहा." गणेशने नम्रपणे ते स्वीकारलं. तो काही बोलणार इतक्यात वृद्ध कुठेच दिसेनासे झाले. गणेशने इकडे तिकडे पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याच्या अंगावर शहारा आला. तो धावत घरी आला. सुमनला सगळा प्रसंग सांगितला. दोघांनी दिवा लावला. स्वामी समर्थांचा छोटासा फोटो स्वच्छ करून ठेवला. नारळ समोर ठेवला. दोघांनी हात जोडले. पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून मनापासून जप केला, "श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ." त्या रात्री अनेक दिवसांनी घरात एक वेगळी शांतता होती. सुमन झोपली, मुलंही झोपली, पण गणेशच्या मनात त्या वृद्धाचा चेहरा फिरत होता. मध्यरात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वच्छ पांढऱ्या प्रकाशात एक तेजस्वी संत उभे होते. त्यांच्या ओठावर फक्त एकच वाक्य होतं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." गणेश दचकून जागा झाला. पहाटेचे 4 वाजले होते. त्याने सुमनला उठवलं. दोघांनी पुन्हा नामस्मरण सुरू केलं. त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात बदलाची पहाट उगवत होती. पहाटेचे 4 वाजले होते. गणेश कामाने पूर्ण भिजला होता. स्वप्नात ऐकलेले ते शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्याने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडले. "स्वामी, मला चमत्कार नको, फक्त माझ्या कष्टाला योग्य दिशा द्या." सुमननेही शांतपणे नमस्कार केला. त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नियम सुरू झाला,
पहाटे उठून दोघेही 10 मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचे आणि मग आपापल्या कामाला निघायचे. त्या दिवशी गणेश नेहमीप्रमाणे कामाच्या शोधात बाहेर पडला. गावाच्या बसस्थानकाजवळ त्याला एक व्यापारी भेटला. त्याचा ट्रॅक्टर चिखलात अडकला होता. अनेकांनी प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. गणेशनेही मदतीचा हात दिला. त्याने स्वतः चिखलात उतरून इतरांसोबत ट्रॅक्टर बाहेर काढला. व्यापारी प्रभावित झाला. तू खूप प्रामाणिक दिसतोस, काम करशील का? गणेशच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. हो साहेब. व्यापाऱ्याने त्याला आपल्या गोदामात कायमस्वरूपी काम दिले. गणेश घरी आला तेव्हा अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. सुमनने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. स्वामी, ही तुमची कृपा. काम सुरू झाल्यावर गणेशने एकही दिवस आळस केला नाही. वेळेवर जाणे, प्रामाणिकपणे काम करणे आणि कुणाचाही विश्वास न तोडणे हे त्याचे नियम बनले. काही महिन्यातच व्यापाऱ्याने त्याला गोदामाची जबाबदारी दिली. पगारही वाढला. घरात पहिल्यांदाच भरपूर धान्य आले. त्या दिवशी सुमनने मुलांना गरमागरम पुरणपोळी करून दिली. रोहन म्हणाला, आई, आज खरंच आपलं घर श्रीमंत झालं का? सुमन हसली. बाळा, श्रीमंती पैशात नसते, देवावरचा विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यात असते. एके दिवशी गणेश पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला. त्याला तो वृद्ध पुन्हा भेटेल अशी आशा होती, पण तिथे कोणीच नव्हतं. जवळच्या एका म्हाताऱ्या गुराख्याला त्याने विचारलं, इथे भगव्या कपड्यात एक वृद्ध बाबा येतात का? गुराखी आश्चर्याने म्हणाला, अरे, मी तर रोज इथे असतो. गेल्या अनेक वर्षात असा कोणीच पाहिलेला नाही. गणेशच्या अंगावर पुन्हा शहारा आला. तो काही न बोलता स्वामींचे नाव घेत घरी परतला. रोहन अभ्यासात खूप हुशार होता, पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. गणेशने ठरवलं, मी उपाशी राहीन, पण मुलाचं शिक्षण थांबू देणार नाही. योगायोगाने त्याच आठवड्यात रोहनला शिष्यवृत्ती मिळाली. मुख्याध्यापक म्हणाले, तुझ्या मेहनतीमुळे तुला पूर्ण मदत मिळणार आहे. रोहनने नम्रपणे उत्तर दिलं, हे माझ्या आईवडिलांच्या कष्टाचं फळ आहे. काही वर्षांनी गणेशने थोडी बचत करून स्वतःचं छोटंसं धान्याचं दुकान सुरू केलं. त्याने कधीही कमी वजन दिलं नाही. गरीब माणूस आला तर उधारही द्यायचा. लोक म्हणू लागले, गणेशकडून घेतलेला माल म्हणजे विश्वास. हळूहळू दुकान मोठं होत गेलं. घराचं पत्र्याचं छप्पर बदलून पक्कं घर बांधलं गेलं. पण घराच्या देवारात तोच छोटासा स्वामी समर्थांचा फोटो होता. एक दिवस गावात स्वामी समर्थांच्या नामसप्ताहाचं आयोजन झालं. गणेशला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं. तो व्यासपीठावर उभा राहिला. त्याने लोकांकडे पाहिलं आणि म्हणाला, मित्रांनो, माझं आयुष्य एका दिवसात बदललं असं लोक म्हणतात, पण खरं सांगायचं तर एका रात्रीत माझं नशीब नाही बदललं. त्या रात्री माझा दृष्टिकोन बदलला. सभागृह शांत झालं. स्वामींनी मला पैसे दिले नाहीत, त्यांनी मला धैर्य दिलं. त्यांनी माझा विश्वास जागा केला आणि त्या विश्वासाने मला कष्ट करण्याची ताकद दिली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री कार्यक्रम संपल्यावर गणेश पुन्हा त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ गेला. त्याने शांतपणे नमस्कार केला. वाऱ्याची एक मंद झुळूक आली. झाडावरची काही पानं खाली पडली. त्याच्या मनात पुन्हा तेच शब्द घुमले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गणेशच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने हात जोडले. स्वामी, तुमची कृपा म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही, संकटातही योग्य मार्ग दाखवणं, हीच खरी कृपा आहे. मंडळी, ही कथा श्रद्धेला प्रेरणा देणारी काल्पनिक कथा आहे. तिचा संदेश असा आहे की स्वामी समर्थावरील विश्वास, प्रामाणिक परिश्रम, सचोटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे माणसाच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतो. श्रद्धा माणसाला धैर्य देते आणि धैर्य त्याला योग्य कृती करण्याची शक्ती देते. श्री स्वामी समर्थ.